टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईत वरळी डोममध्ये उद्या ठाकरे बंधू विजय मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी, बॅनरवर बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात मेळाव्यासाठी निमंत्रण देणारे बॅनर। 5 जुलै ठरलं, ठाकरे येत आहेत, तुम्हीही नक्की या, असा बॅनरवर आशय। कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, असा देखील आशय। महाराष्ट्रात आवाज मराठीचाच, मातोश्री परिसरात बॅनरबाजी, बॅनरवर राज उद्धव तसंच बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये तसंच हॉलच्या बाहेरील रस्त्यावरही LED स्क्रीन असणार। वैयक्तिक कामामुळे ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या मेळाव्यात जाणार नाही, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात पवारही सहभागी होणार, सुरू होती चर्चा। हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आहे। रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। उद्धव ठाकरे कोणाचेही भाऊ होऊ शकत नाही, रामदास कदमांचं विधान। मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसेकडून फेरीवाल्याला चोप। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्याने मनसे विरोधात व्यापारी संघटना आक्रमक। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनांकडून बंदची हाक। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल। व्यापारी संघटनेच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंचं ट्विट। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेने काल मोर्चा काढला होता।